गंधर्व स्वर गात असतात. समजलं असून तर पाहिजे जेवण आहे म्हटलं उद्या काही अडचण नाही. आणि आपल्या इथं आलेले सगळे गंधर्व आहे. आणि एवढं बोलून जर तुम्ही त्याच्यासाठी टाळ्याने वाजवता का डोकं फोडून घेऊ का मी टाळ्या वाजवल्या जोरानं वाजवल्या म्हणजे टोलवर वाजवा लागेल वाजवल्या आणि टाळ्याचा मोठा टायमिंग असते. आता काय तुमचंही लग्न झालंय माझे लग्न झालंय ज्याचे लग्न झाले त्याचे पार्लेजी बिस्कुट ऑलरेडीच मुरले आहे. पण तुम्ही कधी खाल्लं नसन योग्य वेळेत खा लागते. योग्य वेळेत चहा टाका लागते. योग्य वेळेत बाहेर काढ लागते. जास्त वेळ जर अंदर राहिला तर विरघडून जाते. लवकर बाहेर काढला तर कच्च राहते. ज्याला हा टायमिंग सापडला त्याला टाळ्याचा आयुष्याचा सुद्धा टायमिंग सापडला दादा. टायमिंगले फार मोठं महत्व. आणि साऊंड आपल्या विदर्भातला अमरावती जिल्ह्यातला आहे धीरजचा साऊंड लय मोठं काम झालं बघ धीरज. एकदम चांगला साऊंड आहे. जाताना तू पप्पीच घेतो एवढा चांगला साऊंड आहे. देवाची जयंती देवाकडे गुण आहे. यशस्वी अवतार ध्यान वैराग्येश्वर त्या देवाला देव म्हणतात. माणसाकडे गुण द्याले काम क्रोध मद मत्सर दंभाने अहंकार सोपान कनर करायला वाटते. मार्ग व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही. आमच्या धीरज वाडा मार्का साऊंड कोणाच पाहिजे. ओ दादा दादा साऊंड कोणाच पाहिजे. या बाय मोठा अहंकार करते. मीच व्हायचं टिकली दुसरी टिकलीच नसते. हे माणसाही मोठा अहंकार करते. घेणं मॅम आता मजा मारून मी मेल्यावर दिसते देव. मॅम म्हटलं मसण्या देव दिसते तर मरणं आताच मोठा. म्या गळ्यात थोड्या वेळ ते हार टाकला बाबा. हार काय नाव आहे याचं. हार काय नाव आहे म्हणा ना स्वराने काय नाव आहे. हार हार हार. जो माणूस हाराच्या माग लागल त्याची कधी जीत होईल का. राजीव गांधी काय न मेले हारानं. मग आम्ही वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काले ठेवू कधी गेम होऊ शकते दादा. त्याचं नाव आहे लोक हाराच्या माग लागले खुर्चीच्या माग लागले. काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले. 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या आणि मुख्यमंत्री त्याची पायऱ्यावर अशी भेट झाली. हा खाली गेल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री कोणाशीच नाही बोलले मॅशीच बोलले. कोणाशीच नाही बोलले मॅशीच बोलले. त्याला मी कोपऱ्यात गेला विचारलं काय बोलले. काही नाही बोलले. स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात ऐसी बात बोलेगे कोण बोले छोट ऐसी जगा बैठ कोई न बोले ओट दादा. स्वतःचं वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं. हे कोणी ओट म्हटलं नाही पाहिजे. कागो देवानं सुंदर चांगलं शरीर नाकुडा चरचर केलं. फेऱ्यान लावली पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो 50 रुपये डोनेशन दे. अजिबात नाही दादा. तर देवानुग्रह हेतु काम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संसारा. विवेक चुडामणी ग्रंथा शंकराचार्य सांगतात पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मये यतत् पुनर्लभ्यम न शर्र पुनः पुनः पुनर्वित्तम. लोकांना पैसा एक ठेवा समजत नाही. तो धनवान असेल तो कुलवान गुणवान आणि शिलवान असला असं अजिबात होत नाही. मी आता इथं कीर्तन करून आलो बाबा. थोड्या वेळासमोर आमदार खासदार मंत्री आले. ते तर माया पाया लागल्या. त्या नारदाच्या गादीच्या पाया लागल्या की म्या त्याच्या पाया लागला. कसं काय कोणाकोणाच्या लोकप्रतिनिधी या नारदाच्या गादीच्या पाया लागल्या. माझे आमदार होते. माझी खासदार होते. माझी सरपंच होते. माझी जिल्हा परिषद सदस्य होते. तुम्ही कधी ऐकलं का माजी महाराज ऐकलं का. आवडलं नाही का. आपली माती आपली माणसं आहे ना. थांबा की काका काहून चालले. काका चालले थांबत नाही तुम्ही. मी शाप देतो म्हटलं. जे जे चालले आणि जे जे आता याच्या नंतर जाईल उठून कोणाला जायचं आहे का. जे जे आता उठून जाईल आणि जे जे गेले तेले माझ्या शाप आहे म्हणून. ते ज्या कार्यक्रमासाठी जात असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो.
बापासमोर दारूचा ग्लास घेऊन फिरणारा एनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे. डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बॉबी देओल आमचा आदर्श आहे. 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे. हो पण शत्रूच्या सैन्याच्या 10,000 बायांचं रक्षण करणारे संभाजी राजे आम्हाला कीर्तनात सांगावं लागतं. सर्वात मोठी शोकांतिका आपला आदर्श कोणाचा पाहिजे? नावात ताकद असली पाहिजे. नावात काय नाव असते आपल्या पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उलटे 11 वाजता. पोट्याचं नाव असते आजकाल मायबाप स्वतःच्या पोराचं नाव लल्ला ठेवते. लल्ला 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 नाकातून शमूळ वावडाला लल्ला. लग्नाच्या आधी बायको पयाली लल्ला. 10वी 3 विषय नापास लल्ला. अरे हा काय माती खाय लल्ला. तो लल्ला जन केला इंद्रियावर हल्ला तो कृष्ण कन्हैया लल्ला. दादा नावात ताकद असली पाहिजे का? नावात ताकद आहे त्या. स्वतःच्या जीवात नव्हे साजे. स्वतःच्या जीवात नव्हे साजे. हात तुटला तरी खिळला बाजे. दुर्धा सैन्यावर निघता तरुणा तानाजे. वाघाच्या दबल्यात घालून हात मोजतात त्यांचं नाव संभाजी. एका धटक्यात सय्यद बंडाचा हात चालतो ना जीवाजी. या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. दादा ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद. बाबा राम नावात ताकद. राम नावात रामाच्या नावानं दगड तरायला लागले. लंकेच्या लोकांची भीती वाढली. लंकेच्या लोकांनी म्हटलं राम तो मायावी है, अगर इसके नाम से कर पत्थर तब भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची भीती वाढली. रावणाला रात्री तवंडी दिली. आपण समुद्र सपाटी होतो, आपण दगड तरून दाखवू. रावण निघाला, प्रजाजन निघाले. रावणाने म्हणा दगड घेतला. दगडावर लावलेला रावण दगड घेतला. दगड टाकला. दगड तरला. लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते विचारते, रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला. दगड तरला कसा? रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला. पण त्या दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर. राम नावात ताकद होती दादा. तो राम यायचा आहे आणि रामाशिवाय पर्याय नाही आहे. या रामाशिवाय पर्याय नाही आहे. आणि जो रामाशिवाय पर्याय असेल त्यात राम नाही. आयुष्याला आराम लागल तर राम म्हटलं पाहिजे. आयुष्याला पूर्ण विराम लागल तर राम नाही म्हटलं पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणला ते राम नाम जोरानं म्हणा. राम नाम जोरानं जोरानं. राम नाम राम नाम राम नाम म्हणत जावा. प्रॅक्टिस होते दादा, प्रॅक्टिस होते. हे माझ्या हातात घड्याळ आहे, हे राडोची घड्याळ आहे. माझ्या एका दलिंदर मित्राने मला दिल्ली आहे. ही घड्याळ पल्सवर चालते, पल्सवर. ही घड्याळ जर हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडते. ही घड्याळ जर हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडते. ही घड्याळ जर हाताच्या 24 तास जर दूर राहिली तर ही घड्याळ बंद पडती. ही घड्याळ रामाच्या 24 तास जर दूर राहिली तर ही बी घड्याळ बंद पडती. दादा रामाशिवाय पर्याय नाही. जो रामाशिवाय पर्याय असेल त्यात राम नाही. मुरारी बापूला एक जण प्रश्न विचारतात, बापूजी जर तुमचा राम जरी तरी काष्टी पाषाणी आहे तर तमाम हिंदूंचा आग्रह अयोध्येतील त्याच जागेसाठी काय? तेव्हा मुरारी बापू उत्तर देतात, गाडीचा टायर जर पंक्चर झाला आणि पंक्चर टायर मध्ये हवा टाकायची असेल, पंक्चर टायर दुरुस्त करायचा असेल तर पंक्चर वाल्याकडेच जावं लागतं. तसं आमच्या तमाम हिंदूंची आस्था टिकवण्यासाठी आम्हाला अयोध्येतच जावं लागतं. दादा रामाशिवाय पर्याय. एक मंदिर खोचलं जातं, समोरून कोट झाकलं जातं, मागून पाठ झाकली जातं. याच्यासाठी काकू डोक्यावर पदर घेतला जातो. लाज वाटते. डोक्यावर पदर घ्यायची लाज वाटते. कपाळाला कुंकू टिकली लावायची लाज वाटते. आमची पोरगी म्हणते जीन्स पॅन्ट वर टिकली लावत नसते म्हणते. मग जीन्स पॅन्ट का फक्त हॉटच लाल करता येते का? लाज वाटते. या माता भगिनी नजर मारा.
या माता भगिनी काही म्हाताऱ्या आजी आहे. या म्हाताऱ्या आजीच्या डोक्यावर एवढं मोठं कुंकू आहे. आमच्या लहानपणी आमची आजी डोक्याला एवढं मोठं कुंकू लावत होती. कुंकुर भगवान माझे कपाळी विराजमान. दिसलं पाहिजे म्हणून केस काळे करतोय. 8 वाजते फोन येत नाही, 9 वाजते फोन येत नाही, 10 वाजते फोन येत नाही. या माय मावला वाटलं स्वयंपाक करून घेतला पाहिजे. हे माय मावले कणिक मळायसाठी झाले, कणिक मळायला घेते तेवढ्याच वेळात फोन खणांतो. सरांच्या नजरा फोन कडे असतात. आईला वाटतं मुलगा आला, बापाला वाटतं मुलगा आला. लहानसा मुलगा आनंदाने नाचतोय की माझा बाप माझ्यासाठी खेळणे घेऊन आला. हे माय माऊली काय करते, कणिक मरता मरता तशीच कणिक तिथं भेटते. धाड दिशा त्या फोन कडे धावते, फोन कानाशी लावते. समोरून आवाज येतो, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय. उद्या सकाळी तुमच्या पतीचं पार्थिव घेण्यासाठी हेडक्वार्टर यावं. जो बाप केस काळे करून बसला होता, त्या बापाचा मुलगा ज्या जगात नाही, ज्या माय त्या मायचा मुलगा ज्या जगात नाही. लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार म्हणून आनंदाने नाचत होता. आता त्या बापाच्या आठवणी याच्यासाठी खेळण्यासारख्या झाल्या. हो का मरते हो यारो सनम केले, का मरते हो यारो सनम केले. तो का जमीन मिलना दफन केले, मरना है तुम्हारे यारो वतन केले. तिरंगा तुम्ही कफन केले दादा. स्वतःच्या राष्ट्र धर्मासाठी नेलं पाहिजे.